हॅलो डिअर फ्रेंड्स, यू हॅव टू लर्न. वी लर्निंग शिकताना शिकायलाच पाहिजेत, कारण तुमच्यासाठी आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन येतोय आपल्या हक्काच्या चॅनलवर, म्हणजेच PNG सायन्स बाय विकास सर आणि शिंदे सर कोचिंग क्लासेस बाय शिंदे सर. तुम्हाला जर सायन्सचे व्हिडिओ बघायचे असेल तर PNG सायन्स बाय विकास सर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, किंवा तुम्हाला मॅथचे व्हिडिओ बघायचे असले तर शिंदे सर कोचिंग क्लासेस बाय शिंदे सर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि आपले जे नवीन व्हिडिओ अपलोड होत असतात तुम्ही ते त्वरित आणि लगेच सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकता. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आपण बघणार आहोत की गुरुत्वाकर्षण आपण त्या अगोदर बघितलं होतं. कालचा जो आपला भाग होता त्या होता कॅप्लर्स लॉ. कुठला होता? कॅप्लर्स लॉ. पण आज आपल्याला शिकायचं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. व्हॉट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मीन्स काय? गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक किंवा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला बघायचा आहे. टायटल न्यूटन लॉ ऑफ न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय बघायचं आपल्याला? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, याला मराठीमध्ये म्हणतात न्यूटनचा वैश्विक गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत. बघा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपल्याला सांगितले काय की न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत आपल्याला सांगतोय की विश्वामधील कुठलीही वस्तू म्हणजे एव्हरी ऑब्जेक्ट, कुठलाही म्हणजे एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स म्हणजे विश्वातील कुठलीही वस्तू जी असते ती काय असते? एकमेकाकडे कशी असते? आकर्षित असते. कशी असते? आकर्षित. म्हणजे काय सांगितलं आपल्याला की आपण गुरुत्वाकर्षण कॅप्लरच्या नियमाचा सिद्धांत आपल्याला बघायचा काय की गुरुत्वाकर्षण सिद्धांत कसा आलाय. तर काय केलं होतं न्यूटन्सनं, कॅप्लर्सनं जे ते आपल्याला 3 नियम सांगितले होते. कुठले कुठले? हाऊ मेनी टाइप्स ऑफ लॉ? 3 टाइप्स ऑफ लॉ विच इज अ ऑर्बिट, इज अ एरिया, इज अ पिरियड. मीन्स काय? कुठले कुठले त्यांचे नियम होते गतीचे आपल्याला सांगितले होते. कॅप्लरचे नियम कुठले कुठले होते? तर कक्षेचा नियम, त्यानंतर कुठला नियम होता आपला? कक्षेच्या नंतर कुठला सांगितलं आपल्याला? क्षेत्रफळाचा नियम, आणि त्यानंतर सांगितलं होतं आपल्याला आवर्ताचा नियम. हे 3 नियम होते. या 3 नियमाचा अभ्यास कोणी केला होता? मग न्यूटनने केला होता. कोणी केला होता? न्यूटननं. मग 3 याचा अभ्यास न्यूटनने केल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की काय की त्यानं कुठला सिद्धांत मांडला? मग गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला की प्रत्येक गोष्ट ही एकमेकाकडे काय असते? आकर्षित असते. फॉर एक्झाम्पल आता हा पेन आहे, हा मार्कर दिलेला आपल्याला. हा मार्कर काय केलेला आहे? हा जे टोपण आहे याचं, हे काय करतात? एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात. येस नो? येस. म्हणजे काय असतं? कुठलीही वस्तू काय असते? एकमेकाकडे काय असते? आकर्षित असते. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं होतं, हे एक झाड आहे आणि झाडाचं फळ जर पडतं तर कुठे पडतं? खाली पडतं. का? कारण की ते कोणाकडे अट्रॅक्ट आहे? ज अर्थ. येस नो? अर्थकडे काय असतं? ते अट्रॅक्ट असतं. म्हणजे पृथ्वीकडे ते अट्रॅक्ट असतं. म्हणजे 2 वस्तू, ही एक वस्तू आणि ती एक वस्तू एकमेकाकडे काय असतं? अट्रॅक्ट असतं. म्हणजे काय? प्रत्येक वस्तू काय असते? इतर वस्तूशी, म्हणजे कुठल्याही वस्तूशी किंवा प्रत्येक वस्तू काय असते? इतर वस्तूला काय करते? एका ठराविक बलाने आकर्षित करत असते. काय करत असते? ठराविक बलाने आकर्षित करत असते. म्हणजेच काय करते? प्रत्येक या युनिव्हर्सलमध्ये, युनिव्हर्स मीन्स काय? विश्व. या विश्वातील प्रत्येक वस्तू काय करते? ठराविक बलाने काय करते? वस्तू आपल्याकडे आकर्षित करते. म्हणजेच त्याला काय म्हणणार तुम्ही? आजोला सांगितलं. हा कोणी सांगितलं? सिद्धांत गुरुत्वाकर्षण. म्हणजे याच्यामधला तो पॉईंट दिलेला त्याने की काय सांगितलं की प्रत्येक वस्तू एकमेकाकडे आकर्षित होते. मग गुरुत्वाकर्षण सिद्धांत काय सांगतो आपल्याला? ते आपल्याला बघायचं. पण हे स्टेटमेंट सगळ्यात अगोदर महत्वाचं आहे की काय? प्रत्येक वस्तू काय करते? एकमेकाकडे आकर्षित असते. म्हणजेच काय? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डेफिनेट फोर्स. व्हॉट? डेफिनेट फोर्स म्हणजे काय? विशिष्ट किंवा ठराविक बल. म्हणजे ठराविक बलाने काय असतात? ते एकमेकाकडे आकर्षित असतात. हे आपल्याला त्यांनी सांगितलं. त्यानंतर आपल्याला बघायचं गुरुत्वाकर्षण सिद्धांत काय असतो. मी तर तुम्हाला सांगितलं की अशा मध्ये असतं. तेवढंच लक्षात ठेवायचं की आता बघा काय सांगितलं त्यांनी. फर्स्ट पॉईंट आपल्याला दिलेलं आहे. याचं स्टेटमेंट काय? अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज. आता याचं अट्रॅक्शन कसं असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं बघा, किंवा कशा पद्धतीने असतं? आपल्याला लॉ बघायचा आहे किंवा याचा सिद्धांत बघायचा. या अगोदर बघितलं तुम्हाला मी सांगितलं काय? आकर्षित असते. तर लक्षात ठेवायचं अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. तर काय सांगितलं? याचा जो
डायरेक्टली proportional to the product of the masses between two object. काय सांगितलं की हे बल काय असतं आकर्षित म्हणजे वस्तूचा आकर्षित करते काय सांगितलं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस बिटवीन द टू ऑब्जेक्ट. म्हणजेच बघा काय डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच काय बल हे एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाशी गुणाकाराशी समानुपाती असते. बल हे एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. काय सांगितलं आपल्याला अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट समजा मी घेतला समजा हे दिलेलं तुम्हाला ओके. आता हे दिलेलं आहे त्यानंतर काय सांगितलं अजून एक छोटा ऑब्जेक्ट दिलेला आहे. दोन ऑब्जेक्ट घेतले आपण किती ऑब्जेक्ट घेतलेले आहेत दोन ऑब्जेक्ट. आता दोन ऑब्जेक्ट घेतल्यानंतर आपल्याला समजते काय की याला आपण जर समजा m मानलं m1 म्हणजेच काय वस्तुमान याला मानलं आपण वस्तुमान 1 आणि याला मानलं वस्तुमान 2. आता लक्ष द्या वस्तुमान हे एक आणि ही एक वस्तू आहे म्हणजे ही एक वस्तू आहे आणि ही एक वस्तू आहे. हिचं एक वस्तुमान दिलं आणि हिचं एक वस्तुमान दिलं. हिचं वस्तुमान काय मानलं आपण m1 हिचं वस्तुमान काय दिलं आपल्याला m2. म्हणजेच काय करतात ह्या दोन्ही वस्तू काय करतात एकमेकाकडे काय करतात आकर्षित करतात. काय करतात आकर्षित करतात. मग आकर्षित तर करतातच पण मग याला काय म्हणतात जे आकर्षित करतात ते काय असतं मग एकमेकाकडे बल असतं म्हणजेच काय असतं फोर्स. आणि त्यांच्यामधलं काय असतं हे डिस्टन्स. काय असतं डिस्टन्स. मग आपल्याला पहिला पॉईंट काय सांगितलं त्यांनी आपल्याला सिद्धांत काय सांगितलं आपल्याला की डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस बिटवीन टू ऑब्जेक्ट. किती ऑब्जेक्ट दोन वस्तू येतात. दोन वस्तू काय करतात एकमेकाकडे काय करतात कोणत्या बलानं त्या कुठल्या तरी विशिष्ट बलाने काय करतात त्या ठराविक बलाने एकमेकाकडे काय करतात आकर्षित करतात. पण कशा करतात त्या की बल हे एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. कसं असते समान. म्हणजेच काय येणार याचं जर आपण याचं मॅथमॅटिक फॉर्म बघितला तर काय येणार आहे फोर्स F इज अ फोर्स मीन्स याला काय म्हणणार आपण बल. अ फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 इंटू m2 म्हणजे वस्तुमान 1 वस्तुमान 2 हे काय बल. म्हणजेच काय सांगितलं आपल्याला की हे m आणि हे m जर या दोघांचा गुणाकार केला तर बल किती येतं किंवा फोर्स किती येतं हे आपल्याला बघायचं. त्याचा फॉर्म्युला दिला मग हे फॉर्म्युला तयार झाला. कुठला स्टेटमेंट तयार झाला F इज अ फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 आणि m2 म्हणजेच काय केलं या दोघांचा गुणाकार वस्तुमान 1 वस्तुमान 2 याचा जो गुणाकार केला तर उत्तर काय त्यांचं तुमचा फोर्स येतं. फोर्स म्हणजेच कुठला येतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुमचा येतो. म्हणजे कसं सांगितलं आपल्याला बल हे एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाची हे दोन वस्तू येतात याचं काय वस्तुमान काय m1 याचं काय m2 हे काय करतात एकमेकाकडे आकर्षित करतात. पण कशा करतात गुणाकाराशी समानुपाती असतात. याचा गुणाकार केला आणि जे उत्तर येईल ते काय असतं तुमचं F असतं. काय असतं F. म्हणून काय सांगितलं आपल्याला लॉ काय सांगितलं आपल्याला पहिली स्टेटमेंट काय सांगितली त्याची की बल हे एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. म्हणजेच काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस बिटवीन टू ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्ट असतात. मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की काय सांगितलेले की याच्यामधले जे घटक असतात ऑब्जेक्ट कुठला असो वस्तू असो ती वस्तू काय करते एकमेकाकडे असतात. फॉर एक्झाम्पल पृथ्वी हे पृथ्वी काय करते सनभोवती फिरते. चंद्र आहे चंद्र काय करतात पृथ्वीभोवती फिरतो. म्हणजे काय करतात हे एकमेकाकडे आकर्षित केले जातात ना. आता एकमेकाकडे आकर्षित केले जातात म्हणजे कसे करतात तिचा एलिप्स फॉर्मला
हिल्स बघितलं आपण, लंबवर्तुळाकार कक्षामध्ये ते फिरत असतात आणि ते काय करतात, एकमेकाकडे आकर्षित असतात। मग ही वस्तू आणि ही वस्तू, याचं वस्तुमान आणि याचं वस्तुमान, ही एक वस्तू आहे गोल, ही एक वस्तू आहे, कोणती वस्तू घ्या, हिचं वस्तुमान आणि हिचं वस्तुमानाचा गुणाकार केला तर काय तुमचं बल येतं। यालाच कुठला ट्रीटमेंट किंवा याला कुठली लॉ म्हणायचा आपल्याला, न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा सिद्धांत आपण त्याला म्हणू शकतो, न्यूटनचा ग्रॅव्हिटेशन सिद्धांत। हे पहिली त्याची काय होती स्टेटमेंट। दुसरी स्टेटमेंट काय होती त्याची, की समजा एखादं बल दिलं, कुठल्या समजा घटक दिला, कुठला की डायरेक्टली प्रोपोर्शनल देतात। आता इथं युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, कसं आहे युनिव्हर्सली प्रोपोर्शनल। दुसरं काय त्यांचा घटक बघा, universally proportional to the square of the distance between them, आणि बघा आता, आणि त्यामधील वर्गाच्या किंवा त्यामधील वर्गाशी किंवा त्यामधील आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते। काय आलं आपल्याला, की तुम्हाला ग्रॅव्हिटेशन लॉ सांगितलेला। आता ग्रॅव्हिटेशन लॉ मध्ये काय सांगितलं ते बघा आपण, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, किंवा आपण त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ बिटवीन द ऑब्जेक्ट। म्हणजेच काय सांगितलं, पहिला जो सांगितलं आपल्याला काय लक्षात ठेवायची, तुम्हाला दोनच पॉईंट लक्षात ठेवायचे, की काय बल हे एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते। म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला, एफ म्हणजे फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणा एवढा असतो, हा m1 आणि m2 यांच्या गुणाकारा एवढा असतो, त्यांच्या समान असतो। म्हणजेच ह्या ऑब्जेक्ट आणि या ऑब्जेक्टचा जर गुणाकार केला तर काय येतं तुमचं f येतं। ओके, पण पुन्हा काय सांगितले, दुसरी स्टेटमेंट काय सांगितली, म्हणजेच आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती किंवा व्यस्तानुपाती असते। व्यस्तानुपाती कसं असतं, म्हणजेच काय असतं, f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय नाही तर 1/d स्क्वेअर, म्हणजे अंतराच्या वर्गाशी, हे अंतर आहे याचा वर्ग, म्हणजे याचा काय असणार वर्ग असणार, या दोघांचा काय m आणि m इज m1 इंटू m1 आणि m2, हे काय असणार आहे इज अ d स्क्वेअर, काय असणार आहे d स्क्वेअर। मीन्स काय घेतलं आपल्याला स्टेटमेंट काय भेटलेलं आहे, पहिले लक्षात ठेवायचं काय असणार आहे, की प्रत्येक वस्तू काय असणार आहे एकमेकाकडे आकर्षित असते, किंवा ती काय असते विशिष्ट बलाने काय होते एकमेकाकडे आकर्षली जाते, करणाऱ्या म्हणजेच काय असणार, मग आकर्षली जाते। मग तिच्यामधला लॉ सांगितलं आपल्याला कुठला, की फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज, म्हणजे बल एकमेकाकडे आकर्षित केलं जातं। मग कसं केलं जातं, की बल हे एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं। या दोघांचा गुणाकार, हा ऑब्जेक्ट आणि हा ऑब्जेक्ट, या दोघांचा गुणाकार केल्यानंतर काय निघतं तुमचं बल निघतं, म्हणजेच काय निघतं फोर्स ऑफ किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण त्याला निघतं। पण त्यानंतर सांगितलं आपल्याला हे स्टेटमेंट, पहिलं सांगितलं स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट काय सांगितलं, त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाशी ते कशा असते व्यस्तानुपाती असते, कशा असते व्यस्तानुपाती, मीन्स कशा असते d स्क्वेअर, म्हणजे हे अंतर दिलेलं आहे, हे पूर्ण अंतर आहे, या अंतराचं काय सांगितलं आपल्याला वर्ग सांगितलं, काय सांगितलेलं आहे वर्ग, म्हणजे d चा वर्ग m आणि m2 चा काय गुणाकार, हे लक्षात ठेवायचं, अंतराच्या वर्गाच्या गुणाकाराची समानुपाती, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं। ओके, मग आता हे झालं तुम्हाला हे दोन स्टेटमेंट आलेले, मग या दोन स्टेटमेंटला आपण काय करू एकत्र करू, मग त्यावेळेस काय बनतं ते आपण बघू। पहिलं स्टेटमेंट कसं आलेले, इथं समजा m1
m2 या दोघांचा गुणाकार. तर बघा स्टेटमेंट काय आलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट आपलं असं आलं तर अ फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल m1 आणि m2 म्हणजे मास आणि मास 2, किंवा याला आपण असं पण लिहू शकतो या दोघांचा काय m1 आणि m2 चा काय असतो गुणाकार. याच्या संबंधामध्ये काय असतो गुणाकाराचा. हे लक्षात ठेवायचं गुणाकाराचा संबंध. दुसरं स्टेटमेंट काय आलेलं आहे f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1/d². तो कसा असतो त्याचा युनिव्हर्सल असतो म्हणजे कसा असतो व्यस्तनुपाती असतो. या दोन्ही स्टेटमेंटला आपण जर एकत्र केलं तर कसं येणार आपल्याला f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल m1 m2 अपॉन काय नाही d². या पद्धतीने ते स्टेटमेंट तयार होईल. आता जर आपल्याला हे चिन्ह आपल्याला इथं गायब करायचं किंवा याला काय करायचं आपल्याला काढून टाकायचं तर इथे काय एखादा कॉन्स्टंट घटक ठेवायचा. कुठला ठेवायचा कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंटला तुम्हाला माहिती आहे की कुठल्या मॅथमॅटिक फंक्शनमध्ये किंवा तुम्ही जर बघितलं असेल तर नेहमी काय करतात के कॉन्स्टंट ठेवत असतात. कॉन्स्टंट मीन्स काय स्थिरांक. काय म्हणतो आपण त्याला स्थिरांक. के ठेवत असतो. पण आता याच्यामध्ये हा ग्रॅव्हिटेशनचा आहे म्हणून याच्यामध्ये काय करतात जी हा कॉन्स्टंट ठेवलेला आहे. काय ठेवलेलं आहे जी. म्हणजेच काय केलेलं आहे एफ इज इक्वल टू हे एक चिन्ह केल्यानंतर काय आलं हे चिन्ह आलं म्हणजेच जी m1 m2 अपॉन d². असा याचा फॉर्म तयार झाला. हा फॉर्म्युला तयार झाला. हे फॉर्म्युला तुम्हाला याच्यावर क्वेश्चन भरपूर विचारले जातात. हे क्वेश्चन तुम्हाला कुठं बोर्डाच्या पेपरमध्ये याच्यावर तुम्हाला मॅथमॅटिक्स जो आपले प्रॉब्लेम न्यूमरिकल दिलेले ते न्यूमरिकलवर तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जातात. हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा कुठला f इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन d². आता बघा हे तुम्हाला हा फॉर्म त्याच्यात तयार झालेला आहे. तर म्हणजेच काय बल किती असतं हे आपल्याला बघायचं होतं. इथे बघा m1 m2 म्हणजे तुम्हाला पहिला कुठला फॉर्म्युला होता किंवा कुठला सिद्धांत होता गुरुत्वाकर्षण सिद्धांत कोणी मांडला होता न्यूटनने मांडला. कसं करून कॅप्लरचे जे काही नियम होते त्यांचा अभ्यास करून त्याने ते मांडला होता. आणि नंतर बघा काय केलं होतं स्टेटमेंट तयार झालेले आहे. म्हणजेच काय एफ जी m1 m2 d² म्हणजेच काय ही वस्तू m आणि m लक्षात ठेवा m आणि m म्हणजे वस्तुमान 1 आणि वस्तुमान 2 याचा काय केलेला दोघांचा गुणाकार. इथे काही चिन्ह नसतं म्हणजे कशाचं असतं गुणाकाराचं. आणि डीचं काय सांगितलं त्यांनी आपल्याला डी काय हा डिस्टन्स पण तो कसा आहे अंतराच्या वर्गाशी व्यस्तनुपाती वर्ग d². मग अंतराचा वर्ग अंतर कशाने दर्शवलं जातं डी न म्हणजे डीचा वर्ग आणि फोर्स कशाने दर्शवलं जातं एफ न. मग एफ काय असतात जर एफ आपल्याला काढायचं या दोघांचा काय करावा लागतो गुणाकार आणि याला काय करायला लागेल व्यस्तनुपात. मीन्स पण कशाला वर्गाच्या अंतराशी काय करायला लागेल त्याला व्यस्तनुपाती करावं लागेल. त्यावेळेस काय निघतं आपल्याला एफ निघतं. मग एफ इज इक्वल टू जी m1 m2 आणि d² हे तुमचं स्टेटमेंट आलं. मग आता इथे जी ची व्हॅल्यू काय असणार आहे राईट. ओके तर हे लक्षात तुम्हाला ठेवायचं. आणि याच्यामध्ये अजून एक स्टेटमेंट आहेत की स्टेटमेंट काय सांगितलेलं आपल्याला की युनिव्हर्सल लॉ मध्ये आपल्याला सांगितलं दोन स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत. दोन स्टेटमेंट असे दिलेले आपल्याला की युनिव्हर्सल लॉच्या दोन स्टेटमेंट असं सांगतात की आपल्याला काय असतात की वस्तू ज्या असतात त्यांचं काय असतं वस्तू काय करतात एकमेकाशी गुणाकार केला त्या वस्तूचा किंवा वस्तुमानाचा गुणाकार केल्यानंतर काय असतं त्या फोर्सला किंवा त्याला काय असतात समानुपाती असतात. बल हे आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या काय गुणाकाराशी समानुपाती असते. म्हणजे या दोघांचा गुणाकार केल्यानंतर याला काय असतात त्या समानुपाती असतात. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा काय सांगितलं त्याने आपल्याला स्टेटमेंट की काय सांगितलं आपल्याला त्यांचा जो सिद्धांत सांगितला तो काय सांगितलं आपल्याला स्टेटमेंट मध्ये की d² म्हणजेच काय असणार आणि त्यामधील अंतर म्हणजेच हे अंतर हे सांगा d हे अंतर काय सांगितलं आपल्याला की हे अंतर कसं आहे त्यांच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तनुपाती असते. कशी असते व्यस्तनुपाती असते. म्हणजेच काय असणार d². म्हणून आपलं स्टेटमेंट कसं तयार झालं तर f इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल m1 आणि m2 असं झालं होतं. आणि याला काय होतं डी. याला कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपण काय केलं होतं जी m1 आणि m2 अपॉन d² अशा पद्धतीने केलं होतं राईट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. पण आता याच्यामध्ये हे सांगितलं की असं अशा पद्धतीने असतं. पण आता याच्यात काय असतं अजून सांगितलं काय जर याच्यामध्ये काय झालं बल किंवा वस्तुमान कुठल्याही एका वस्तूचं वस्तुमान जर वाढलं फॉर एक्झाम्पल ही एक वस्तू आहे आणि ही एक वस्तू आहे राईट. या वस्तूचं वस्तुमान जर वाढलं तर बल पण कसं होतं वाढतं. फोर्स ऑफ किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा होतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण कसं होतं वाढतं. म्हणजेच काय होतं हे बल हे समजा काय झालं आपल्याला हे m1 आहे किंवा हे m2 म्हणजेच काय हे वस्तुमान 1 वस्तुमान 2 याच्यातलं जे हा जर वाढला तर याच्यामधलं बल पण कसं होतं वाढतं. काय होतं वाढतं. हे लक्षात ठेवायचं.
तुम्हाला तिथे एक स्टेटमेंट दिलेली आहे काय की जर याच्यामधलं की एखाद्या वस्तूचं काय झालं, वस्तुमान हे दुप्पट झालं, काय वस्तुमान हे जर दुप्पट झालं तर काय होतं की एखाद्या वस्तूचं जर वस्तुमान हे दुप्पट झालं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण कसं होतं, दुप्पट होतं. लक्षात ठेवायचं. काय स्टेटमेंट दिले आपल्याला की एखाद्या वस्तूचं वस्तुमान किंवा एखाद्या वस्तूचं वस्तुमान काय आलं, कुठल्याही या दोन्हीपैकी एका वस्तूचं काय आलं, वस्तुमान जर वाढलं किंवा दुप्पट झालं तर याचं पण वस्तुमान किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन याचं पण वस्तुमान कसं होतं, वाढतं. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल मी काय केलं, F1 इज इक्वल टू G. इथं काय M1 झालं, इथं काय झालं 2M झालं, काय झालं 2M. म्हणजेच काय घेतलं, इथं वस्तुमान किती झालं 2, बरोबर काय असणार आहे 2M अपॉन d². म्हणजे इथं जे पहिलं वस्तुमान होतं हे पहिलं वस्तुमान किती झालं, 2 पट झालेलं, म्हणजे 2M झालं. येस नो. मग हे जर 2M 2 पट झालं किंवा वस्तुमान दुप्पट झालं असेल तर मग हा पण कसा होणार आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन कसा होणार आहे, हा पण कसा होणार आहे, दुप्पट. हे बल पण कसं होणार आहे, दुप्पट. म्हणून कसं लिहिणार आहे स्टेटमेंट, F इज इक्वल टू 2Gm1 आणि M2 अपॉन d². याला आपण असं लिहू शकतो. ओके. सो रिमेंबर हे आपल्याला दिलेलं आहे. एवढी तुम्हाला लाईन लक्षात ठेवायची. काय, जर वस्तुमान एखाद्या वस्तूचं वस्तुमान जर दुप्पट असेल किंवा दुप्पट होत असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा त्यांच्यामधलं बल पण कसं होतं, दुप्पट होतं. हे बघा इथे दिलेलं मी स्टेटमेंट. ओके. इथे जर एकाचं याचं किती झालं, 2 पट झालं जास्त, म्हणजे याचा आणि याचा जर गुणाकार केला तर काय होणार, पूर्ण याचं पण कसं होणार आहे, दुप्पट होणार आहे. कसं होणार आहे, दुप्पट. हे लक्षात ठेवायचं. आता मग जी तुम्हाला एका बॉक्समध्ये दिलेलं आहे की काय, जरा डोके चालवा. आता बघा काय दिलं तिथं, किंवा तिथं तुम्हाला माहित आहे का की जीचं नेमकं युनिट काय, याचा युनिट काय, ते कशा पद्धतीनं काढलं जातं. आपल्याला जीचं युनिट बघायचं, नेमकं जीचं युनिट नेमकं काढतात कसं आणि जीची व्हॅल्यू असते किती हे आपल्याला बघायचं. बघा आता एक हेनरी नावाच्या सायंटिस्टने त्यांचं जीचं मूल्य हे ठराविक मूल्य आपल्याला सांगितलेलं. आता ते मूल्य किती असतं आणि काय असते आपल्याला बघायचं. बघा जी नेमकं कसं काढलेलं किंवा जीचं हे एसआय युनिट, जे एसआय एकक असतं, एसआय युनिट एसआय एकक, त्याला आपण एसआय एकक असं म्हणतो, एकक. हे कसं आलेलं किंवा कसं काढलेलं बघा. मग काय फॉर्म्युला काय आपल्याला, F इज इक्वल टू Gm1 आणि M2 अपॉन d². आपल्याला काढायची काय, जी. काय काढायचं, जी. मग जीला काय करायचं, तिथं राहू द्यायचं, एका साईडला घेऊन या. राईट. समजा मी काय केलं, जीला असं आणलेलं, इथं दिलं तुम्हाला हे M वरती येतं, हे कसं येणार खाली, एकच असणार आहे, खाली ते एकच जाणार वरती. म्हणजेच काय, G इज इक्वल टू काय, G इज इक्वल टू काय असणार तुमचं, F d² अपॉन M1 आणि M2. कसं नो. यस. म्हणजे आता सांगा मला की जी बरोबर काय असणार आहे, फोर्सचं काय याचं युनिट न्यूटन, काय न्यूटन. डी मीन्स काय, डिस्टन्स कशानं मोजलं जातं, मीटरनं, म्हणजेच काय m². ओके. त्यानंतर काय झालं तुम्हाला, m² झालं कारण स्क्वेअर म्हणून स्क्वेअर दिला, राईट. डिस्टन्स कशामध्ये मोजा, मीटरमध्ये. मग मास m1 म्हणजेच काय, मास वस्तुमान कशामध्ये मोजतात, kg मध्ये, म्हणजे kg 1 आणि kg 2. या kgचा गुणाकार जर केला काय होतं, kgचा वर्ग. म्हणजे G इज इक्वल टू काय आलं तुमचं, n² अपॉन kg². म्हणजे त्याला काय लिहितात, कसं लिहितात स्टेटमेंटमध्ये, G इज इक्वल टू m² आणि kg². हे काय त्याचं SI युनिट, त्याचं SI एकक या पद्धतीने तुम्हाला काढल्या जातं. कसं काढतात लक्षात ठेवायचं. हे जी दिलेले स्टेटमेंट, हे जी काय केलं एका साईडला आणलं आपण, हे खालचं कुठे गेलं, वरती. हेनरी सायंटिस्टने काय सांगितलं होतं, जीचं मूल्य सांगितलं बघा, G इज इक्वल टू 6.673 इंटू 10⁻⁻11. याचं युनिट काय सांगितलं आपण आताच काढलेलं आहे, m² पर kg². ओके. हे त्याची जीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते. काय व्हॅल्यू दिलेली आपल्याला, जी बरोबर 6.673 म्हणजे 673 गुणिले 10⁻11 n मीटर स्क्वेअर पर kg². ओके. हे तुम्हाला दिलेलं आहे.
हे आत्ताचा व्हिडिओ आपला झालेला आहे की न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत काय आहे थोडा समजून घ्यायचा आहे, कारण की हा तुम्हाला पूर्णपैकी बोर्डाच्या पेपरमध्ये पण येऊ शकतो. तुम्हाला 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो याच्यावरचा, आणि तुम्हाला हे काय करायचं थोडं लक्षात ठेवायचं की नेमकं कशा पद्धतीने असतं. ही व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा, ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवा, आणि फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. याच्यावर तुम्हाला गणित विचारल्या जातं. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर त्यांना सबस्क्राईब करा. सायन्सचे व्हिडिओ बघण्यासाठी PNG, आणि जर तुम्हाला मॅथचे व्हिडिओ बघायचे तर शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.